press the bell icon on the YouTube app and never miss another update. हाय चिल्ड्रन, आज हम हिंदी कक्षा 6 के 6 स्टैंडर्ड CBSE सिलेबस के जो 6th लेसन है पार नज़र के, इस पाठ को आज हम सीखेंगे। पार नज़र के इस पाठ के लेखक के नाम है जयंत विष्णु नार्लिकर। क्या है? जयंत विष्णु नार्लिकर। ये एक साइंटिस्ट है ना बच्चों। इनके जन्म 19 जुलाई 1938 में हुआ था। ये एक भौतिकीय वैज्ञानिक है। ये हिंदी और इंग्लिश और जो मराठी में बहुत सारे पुस्तकों को लिखे हैं। ये मराठी में बहुत सारे पुस्तक भी लिखे हैं। आपको दिए गए ये जो पाठ है ये मराठी में ही ये लिखे थे। ये तारों के बारे में बहुत कुछ पढ़े हैं। ये एक एस्ट्रोफिजिसिस्ट है। समझ में आ रहा है ना बच्चों? हमारे ये जयंत विष्णु नार्लिकर जी जो है एक साइंटिस्ट है, एक एस्ट्रोफिजिसिस्ट है। तारों के बारे में बहुत पढ़े हैं ये। और जो एक मराठी भाषिक है, यानी ये इनके जो मातृभाषा है ये मराठी है, इसलिए पार नज़र के पाठ आपको यहाँ दिए गए हैं ना, ये मराठी भाषा में विष्णु नार्लिकर जी ने लिखे थे। इसको यहाँ हमारे रेखा देशपांडे जी ने हिंदी में अनुवाद किए हैं। अनुवाद का मतलब क्या है? हिंदी में ट्रांसलेट किए हैं। तो हम चलते हैं पार नज़र के। पार नज़र के का मतलब क्या है? मैं आपसे पूछती हूँ कि जो आपके नज़र में, आपके नज़र के सामने क्या क्या दिख रहे हैं? आप आपके नज़र के सामने क्या देख रहे हैं? ऐसा मैं पूछी तो आप क्या बोलते हैं? आपके सामने जो कुछ जो चीज़ें दिखाई दे रहे हैं, या मैं आपके सामने आपके जो टीचर्स टीच कर रहे हैं, है ना, या आपके नज़र के जो सामने कुछ फ़ोटोज़ है, ऐसे जो नज़र का मतलब क्या होता है? दृष्टि होता है ना। यहाँ पार नज़र के का मतलब क्या है? पार नज़र के का मतलब है कुछ ऐसा जो हमारे नज़र से बहुत दूर होता है, हमें दिखता नहीं है, बहुत ही दूर हो जाता है, जो हमारे दृष्टि से वो दृष्टि से हमें क्या है? देखा नहीं जा सकता है। ऐसे जो चीज़ है क्या है वो? इसी को यहाँ हम क्या कह रहे हैं? जो पार नज़र के कह रहे हैं। देखिए बच्चों, यहाँ ये पार नज़र के जो पाठ है ये एक काल्पनिक कथा है, जो हमारे कल्पना से हम कहीं भी जा सकते हैं, कुछ भी कर सकते हैं, कुछ भी खा सकते हैं, है ना। जो हमारे कल्पना से हम जो आकाश में उड़ सकते हैं, है ना, आकाश में उड़ सकते हैं ना हमारे कल्पना से। कल्पना का मतलब क्या है? इमेजिनेशन, है ना। इमेजिन में हमारे जो इमेजिन में हम आकाश में उड़ सकते हैं, या आपके रूट में जो बच्चों के रूट में जाए तो क्या है? एक जो चॉकलेट के पेड़ उग सकते हैं, उसमें क्या है? बहुत सारे चॉकलेट्स रहते हैं, चॉकलेट के वर्ड रहते हैं, है ना। ऐसा हम जो हमारे इमेजिन में कुछ भी हम सोच सकते हैं, कुछ भी कर सकते हैं, कहीं भी हम जा सकते हैं, है ना। उसी तरह यहाँ जो आपको दिए गए पाठ है ये एक काल्पनिक कथा है, इमेजिनरी एक स्टोरी है। किसके इमेजिन है? ये विष्णु नार्लिकर जी के इमेजिनरी स्टोरी है। समझ में आए ना बच्चों? इसमें जो आने वाले जो विचार हैं हम इसके बारे में सोचे भी नहीं होंगे, ऐसा जो विचार इसमें जो दिए हैं। विष्णु नार्लिकर एक साइंटिस्ट है, एक फिजिसिस्ट है ना। तो एक किसके बारे में इमेजिन किए होंगे, है ना? कुछ के जो किसके बारे में इमेजिन किए होंगे विष्णु नार्लिकर जी ने? ये तारों के बारे में बहुत पढ़े हैं, मैं पहले ही आपको बोल चुकी, है ना। यहाँ जो बहुत साल से ही हमारे यहाँ जो इंडिया ही नहीं, बहुत सारे जो राष्ट्र है वो क्या है? धरती को छोड़कर, धरती के अलावा कुछ अन्य ग्रह पर हमारे जो मानव संतति है जीवन निभा सकते हैं क्या, वह जीवन बिता सकते हैं क्या, ऐसा वो क्या कर रहे हैं? रिसर्च कर रहे हैं, संशोधन कर रहे हैं, है ना बच्चों। जो बहुत सारे राष्ट्र क्या है इसमें असफलता पाई है, कहा जाके जो मंगलयान करके, मंगलयान में जो बहुत सारे राष्ट्र क्या है वहाँ जो मंगलयान के बारे में जो रिसर्च करने के लिए जो मंगल ग्रह पर यहाँ जो क्या है ऑर्बिटर को भेजने में असफल रहे हैं, इसमें सफलता नहीं पाए हैं। लेकिन पहले ही
जो प्रयत्न में पहले बार ही जो हमारे भारत क्या है मंगलयान पर जो मंगल ग्रह पर पहुंचने में सक्सेस पाए थे कुछ साल पहले, है ना। लेकिन क्या हो गई, वो एंड में वहाँ जो जाकर जो मशीन क्या हो गई, ऑर्बिटरी मशीन खराब हो गई। लेकिन जो पहली बार प्रयत्न करके हमारे इंडिया क्या है यहाँ सक्सेस पाया मंगल ग्रह पर जो पहुँचने को, वहाँ रीच होने को, जो ऑर्बिटरी पहुँचाने को क्या है सक्सेस पाया हमारा इंडिया, है ना बच्चों। देखिए जो आप सभी को पता है कि जो मंगल ग्रह को क्या कहते हैं, हम लाल ग्रह कहते हैं, रेड प्लैनेट हम बोलते हैं, है ना। मंगल ग्रह यानी मार्स, इसी के संबंधित दिए गए ये एक काल्पनिक कथा है पार नज़र के। देखिए वहाँ एक सुरंगनुमा रास्ता था, आम आदमी के लिए इस रास्ते से होते हुए जाने की मनाही थी। देखिए यहाँ जो क्या बोल रहे हैं, वहाँ एक सुरंगनुमा रास्ता था। सुरंगनुमा रास्ता का मतलब क्या है, जो ಟನಲ್ಸ್ आपको आप देखे होगे ना, ಸುರಂಗ ಮಾರ್ಗ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ। ನಿಮಗೆ ಇದು ಪಾಠ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಈ ಪಾಠ ಮಂಗಳ ಗ್ರಹಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಒಂದು ಪಾಠ ಆಗಿದೆ, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ। ಇದು ವಿಷ್ಣು ನಾರ್ಲಿಕರ್ ಏನಿದ್ದಾರೆ ಅವ್ರದ್ದು ಒಂದು ಕಾಲ್ಪನಿಕ ಕತೆ, ಇದು ಇಮ್ಯಾಜಿನರಿ ಸ್ಟೋರಿಯಲ್ಲಿ ಮಂಗಳ ಗ್ರಹದಲ್ಲಿ ಹೇಗಿರ್ಬೋದು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಈ ಕಥೆಯಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಭಾರತ ಫಸ್ಟ್ನೇ ಟೈಮು ಏನು ಇದ್ರ ಮೇಲೆ ಮಂಗಳ ಗ್ರಹದಲ್ಲಿ ಒಂದು ಆರ್ಬಿಟರಿ ಮಿಷಿನನ್ನು ಕಳಿಸೋದ್ರಲ್ಲಿ ಏನಾಯಿತು, ಸಕ್ಸಸ್ಸನ್ನು ಗಳಿಸ್ತು, ಹೌದಾ, ಯಶಸ್ಸನ್ನು ಗಳಿಸ್ತು। ಆದರೆ ಬೇರೆ ರಾಷ್ಟ್ರಗಳೆಲ್ಲ 2-3 ಸಲ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟರೂ ಸಹಿತ ಅವ್ರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ರೀಚ್ ಸಹಿತ ಆಗೋಕ್ಕಾಗಿಲ್ಲ। ಭಾರತ ಫಸ್ಟ್ನೇ ಏನಿದು ಆರ್ಬಿಟರಿ ಮಿಷಿನನ್ನು ಫಸ್ಟ್ನೇ ಪ್ರಯತ್ನದಲ್ಲೇ ಕಳಿಸೋದ್ರಲ್ಲಿ ಏನಾಯಿತು, ಗೆಲ್ತು ನಮ್ಮ ಭಾರತ, ಹೌದಾ। ಆದರೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿಬಿಟ್ಟು ರೀಚ್ ಆಗಿ ಅದು ವರ್ಕ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಏನಾಯಿತು, ಆ ಮಿಷಿನ್ ಏನಾಯಿತು, ಕೆಟ್ಟೋಯ್ತು, ಹೌದಲ್ವಾ। ಇದೆಲ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಿರೋ ವಿಷಯನೇ, ಹೌದು ತಾನೆ। ಅದೇ ಥರ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆನೇ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಒಬ್ಬ ಇವರು ಆಸ್ಟ್ರೋಫಿಸಿಸಿಸ್ಟ್ ಏನಿದ್ದಾರೆ ವಿಷ್ಣು ನಾರ್ಲಿಕರು, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆನೇ ಕೊಟ್ಟಿರುವಂಥ ಪಾಠ ಏನಿದು, ಪಾರ್ ನಜರ್ के वहाँ एक सुरंगनुमा रास्ता था, आम आदमी के लिए इस रास्ते से होते हुए जाने की मनाही थे। वहाँ सुरंगनुमा रास्ता, ऐसे आप देख रहे हैं यहाँ पिक्चर में जो टनल्स हैं, टनल्स के जो अंदर जाने के लिए आम आदमी के लिए, आम आदमी का मतलब क्या है, जो ಕಾಮನ್ ಪೀಪಲ್ಸ್, ಸಾಮಾನ್ಯ ಮನುಷ್ಯರು ಏನಿರ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಮನಾಹಿ था। मनाही का मतलब क्या है, जो अलो नहीं था, परमिशन नहीं था। फिर लेकिन छोटू ने एक दिन अपने पापा का सिक्योरिटी पास लिया और जा पहुंचा सुरंग में। फिर क्या हुआ, देखिए यहाँ छोटू नाम का एक लड़का आता है इस जो कथा में। वो क्या करता है, अपने जो पापा के एक जो कार्ड था, सिक्योरिटी कार्ड का मतलब क्या होता है, जो किसी भी जो स्पेशल जो प्लेसेस रहते हैं उनमें जो जाने के लिए एक एंट्रेंस कार्ड जो रहता है, वो एंट्रेंस कार्ड दिखाने पर ही हमें अंदर जाने के लिए परमिशन मिलता है ना। ऐसा ही जो कार्ड है सिक्योरिटी कार्ड, ये छोटू का जो पापा है उसके पास था। और वो क्या करता है छोटू, वो पास को चुपके से ಅಂದರೆ ಗೊತ್ತಾಗದಿಲ್ದ ಹಾಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಅವ್ರ ತಂದೆಯಿಂದ ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಈ ಸುರಂಗನುಮ ಟನಲ್ ಏನಿದೆ ಆ ರೂಟಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾನೆ, ಯಾರು, छोटू ಹೋಗ್ತಾನೆ। फिर क्या होता है, छोटू कितनी बार कहा है तुम्हें कि उस तरफ मत जाया करो, फिर पापा क्यों जाते हैं उस तरफ रोज़। देखिए छोटू कितनी बार कहा है तुमसे, यहाँ जो छोटू की माँ बोल रही है, क्या बोल रही है, छोटू तुम्हें कितनी बार मैं बोल चुकी हूँ यहाँ से मत जाओ, क्योंकि ये जो रास्ता है ये सिर्फ पापा और उनके जो साथियाँ हैं वही जाने के लिए बना हुआ रास्ता है, ये छोटे बच्चों के लिए नहीं है। ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಪಪ್ಪ ಮತ್ತು ಅವ್ರ ಜೊತೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋರಿಗೆ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಕಾರ್ಡ್ ಯಾರಿಗಿದೆ ಅವ್ರು ಮಾತ್ರ ಒಳಗಡೆ ಹೋಗೋಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇದೆ, ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ। ನೀನು ಯಾಕೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀಯಾ, ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿದರು ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಅವರಮ್ಮ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಚೋಟುಗೆ। ಫಿರ್ ಪಾಪ ಕ್ಯೂ ಜಾತೆ ಹೇ ಉಸ್ ತರಫ್ ರೋज़, ಮತ್ತು ಅಪ್ಪಾಜಿ ಯಾಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಪಪ್ಪ ಯಾಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ ದಿವಸ ಆ ರೋಡಲ್ಲಿ ಆ ದಾರಿಲಿ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಯಾರು, ಚೋಟು ಅವರಮ್ಮನಿಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। रोज़ाना यही वार्तालाप हुआ करता था छोटू की माँ और छोटू के बीच। देखिए रोज़ाना यानी रेगुलरी,
रेगुलरली क्या होता था, ये छोटू और छोटू के माँ के बीच क्या होती, इसी के बारे में चर्चा। छोटू मना करने पर भी क्या करता था, छोटू के जो पापा जो इनके पास जो कार्ड रहते थे सिक्योरिटी कार्ड, वो सिक्योरिटी कार्ड को चुपके से उठाकर क्या करता था, रोज़ सुरंगनुमा रास्ता पर जाने के लिए क्या है उत्सुक रहता था। वही जाने के लिए वहाँ तक जाता था, लेकिन वहाँ से जो माँ क्या करती थी, इन्हें वापस लाती थी। जो इसके बारे में ही ರೋಜ್ ವಾರ್ತಾಲಾಪ ದಿವಸ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಅಮ್ಮ ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಬೇಡ ಅಂತ. ಮತ್ತೆ ಇವನೇನು ಮಾಡೋದು, ಅಲ್ಲಿಗೆ ಓಡೋಗೋದು, ಸೆಕ್ಯೂರಿಟಿದು ಕಾರ್ಡ್ ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ರು, ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ಕಾರ್ಡ್ ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ರು. ಆ ರೀತಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಇದೇ ರೀತಿ ವಾರ್ತಾಲಾಪ का मतलब क्या है, बातचीत होना. वार्तालाप का मतलब क्या है, बातचीत होना. इधर बग्ಗೆನೇ ಮಾತುಕತೆ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. उस तरफ एक सुरंगनुमा रास्ता था और छोटू के पापा इसी सुरंग से होते हुए काम पर जाया करते थे. देखिए उस तरफ का मतलब क्या है, वहाँ ಅಂದರೆ ಆ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಸುರಂಗನುಮ ರಾಸ್ತಾ ಅಂದರೆ ಒಂದು ಟನಲ್ ಇತ್ತು. ಈ ಟನಲ್ ಮೂಲಕನೇ छोटू का जो पापा है वो रोज़ जाया करते थे. किसके लिए जाया करते थे, काम के लिए जाया करते थे. ಅಂದರೆ ಕೆಲಸಕ್ಕಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ದಿವಸ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು. ಯಾರು, छोटू ಅವರ ತಂದೆ. आम आदमी के लिए इस रास्ते से जाने की मनाही थी. मैं बोली आपको, ये एक खास जगह है, एक खास और स्पेशल जगह है. इसलिए यहाँ जो आम आदमी यानी जो कॉमन पीपल जाने के लिए परमिशन नहीं थे, अलो नहीं थे. इसलिए यहाँ वह काम करने वाले लोग ही यहाँ क्या है जा सकते थे. फिर क्या हो गई, यहाँ जो चंद चुनिंदा लोग ही इस सुरंगनुमा रास्ते का इस्तेमाल कर सकते थे और छोटू के पापा इन्हीं चुनिंदा लोगों में से एक थे. चंद चुनिंदा का मतलब क्या है, यहाँ चंद चुनिंदा का मतलब है कुछ लोग. चंद का मतलब है कुछ लोग. ಚುನಿಂದಾ का मतलब क्या है, ಸೆಲೆಕ್ಟೆಡ್ ಅಂತಂದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿರೋ ಅಂತ. ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಮಾತ್ರ ಇಲ್ಲಿ ಏನಿರುತ್ತೆ, ಆರಿಸಿ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿರೋಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಮಾತ್ರ ಏನಿರುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇರುತ್ತೆ. ನಮ್ಮಂಥ ಕಾಮನ್ ಪೀಪಲ್ಸ್ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇರೋದಿಲ್ಲ. ಅದರಲ್ಲೂ ಸಣ್ಣ ಹುಡುಗರಿಗಂತೂ ಅವಕಾಶ ಇರೋದೇ ಇಲ್ಲ, ಹೌದಲ್ವಾ. ಅಲ್ಲೇನಾದರೂ ಸ್ಪೆಷಲ್ ಥಿಂಗ್ಸ್ ಇಟ್ಟಿದ್ರು ಅಂದರೆ, ಕಾಸ್ಟ್ಲಿ ಥಿಂಗ್ಸ್ ಇಟ್ಟಿದ್ರು ಅಂದರೆ, ಅಥವಾ ಡೇಂಜರಸ್ ಥಿಂಗ್ಸ್ ಇಟ್ಟಿದ್ರು ಅಂದರೆ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿರಲ್ಲ. ನಾವೇನು ಮಾಡಿಬಿಡ್ತೀವಿ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿಬಿಟ್ಟು ಗೊತ್ತಿಲ್ಲದೇ ಮುಟ್ಬಿಟ್ರೆ ಡೇಂಜರ್ ಆಗುತ್ತೆ ಇದು, ಹೌದಲ್ವಾ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರನೇ ಏನಿಲ್ಲಿ ಕಾಮನ್ ಪೀಪಲ್ಗಳಿಗೆ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇರಲ್ಲ, ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳಿಗೂ ಅವಕಾಶ ಇರೋದಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಂಡಿರೋರಿಗೆ ಮಾತ್ರ, ಆ ವರ್ಕ್ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಂಡಿರೋರಿಗೆ ಮಾತ್ರ ಅವಕಾಶ ಇರುತ್ತೆ. ಯಾವ ಜಾಗ ಇರ್ಬೋದು ಅದು ನೋಡೋಣ ಮುಂದೆ. और छोटू के आज छुट्टी थी और छोटू के पापा घर ही पर आराम फरमा रहे थे. नज़र बचाकर चोरी छिपे छोटू ने पापा का सिक्योरिटी पास हथिया ही लिया और चल दिया सुरंग की तरफ. देखिए आज छुट्टी, छुट्टी का मतलब आप सभी जानते हैं कि रजा, ಹಾಲಿಡೇ, ಹೌದಾ. ರಜಾ ದಿನ ಇರುತ್ತೆ. छोटू के पापा घर ही पर आराम क्या है फरमा रहे थे. ಘರ್ ಅಂದರೆ ಇವತ್ತು ಯಾರಿಗೆ ರಜಾ ಇರುತ್ತೆ, छोटू ಅವರ ತಂದೆಗೆ ರಜಾ ಇರುತ್ತೆ, छोटूಗೂ ರಜಾ ಇರುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿಬಿಟ್ಟು ಅವ್ರ ತಂದೆ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಆರಾಮ್ ಫರ್ಮಾನಕ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ, ಆರಾಮ್ ಲೇನಾ, ರೆಸ್ಟ್ ಲೇನಾ, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ. ಆ ರೀತಿ ಏನು ರೆಸ್ಟ್ ತಗೊಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಮಲ್ಕೊಂಡು. नज़र बचाकर चोरी छिपे छोटू ने पापा का सिक्योरिटी पास हथिया लिया. नज़र बचा के का मतलब क्या है, आँखों से बचाकर, अपने जो पापा के आँखों से बचाकर ಅಂದರೆ ತಂದೆಯ ಕಣ್ಣನ್ನು ತಪ್ಪಿಸ್ಬಿಟ್ಟು, ಅವ್ರಿಗೆ ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣ್ದ ಹಾಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ದಾಗೆ ಇಲ್ಲೇನು ಮಾಡಿಬಿಡ್ತಾನೆ छोटू, ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಕಾರ್ಡ್ ಏನಿರುತ್ತೆ, ಆ ಪಾಸ್ ಏನಿದೆ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಪಾಸು, ಅದನ್ನು ತೊಗೊಂಡ್ಬಿಡ್ತಾನೆ. और हथिया ही लिया. हथिया का मतलब क्या है, दूसरे से हाथ से छीनना. दूसरों के हाथ से जो हम छीनते हैं उसे हम क्या कहते हैं, यहाँ हथिया से लेना. हथिया ही लिया, चल दिया सुरंग की तरफ. कहा जाया, जो कहा गया ये सुरंग की तरफ, फिर टनल की तरफ कौन जाता है, छोटू जाता है. वैसे तो उनकी पूरी कॉलोनी ही, देखिए यहाँ जो छोटू क्या करता है, जो चुपके से जो कार लेता है वहाँ से जो सुरंगनुमा रास्ता है वहाँ पर जाता है. फिर वैसे ही उनकी पूरी कॉलोनी ही ज़मीन के नीचे बसी थी. यह जो सुरंगनुमा रास्ता था, अंदर दिए जल रहे थे और प्रवेश करने से पहले एक बंद दरवाजे का सामना करना पड़ता था. देखिए जो पूरे कॉलोनी है किनके,
जो छोटू और उनके पापा मम्मी जो कहाँ रहते थे, ये जो ಪ್ಲೇಸ್ ಕಹಾ ಹೇ ಈ ಧರ್ತಿ ಅಂದರ್ ರಹ ರಹೆ ಹೇ, ಅಂದರೆ ಭೂಮಿ ಒಳಗಡೆಗೆ ವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಅಲ್ಲ. ಅಂದರೆ ಹೇಗೆ ವಾಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಇವರು, इसके बारे में आगे दिए हैं. यहाँ जो सुरंगनुमा रास्ता था अंदर दिए जल रहे थे और प्रवेश करने से पहले एक बंद दरवाजे का सामना करना पड़ता था. ये जो सुरंगनुमा रास्ता है, ये जो आप देख रहे हैं चित्र में, ये अंदर दिए जल रहे थे. दिए जलने का मतलब क्या है, ದೀಪಗಳು ಬೆಳಗ್ತಾ ಇದ್ವು, ಲೈಟ್ಸ್ಗಳು ಆನ್ ಆಗಿದ್ವು ಅಂತ ಅರ್ಥ ಇಲ್ಲಿ. ಅಲ್ಲಿಂದ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು, ಜೋ ಇದ್ರೊಳಗಡೆಗೆ ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಒಂದು ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ಗೆ ಒಂದು ಡೋರ್ ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತು, ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ಡೋರ್ ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತು ಈ ರೀತಿ. ಗೊತ್ತಾಯ್ತಾ, ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ವ ನೀವು ಚಿತ್ರದಲ್ಲಿ, ಈ ಸುರಂಗನುಮಾ ರಾಸ್ತಾದಲ್ಲಿ ಅದೇನಾಗಿತ್ತು, ಒಂದು ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ಡೋರ್ ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತು. ಉಸ್ಮೆ ಜೋ ಆಪ್ यहाँ आपके टेक्स्ट बुक पर भी दिए हैं, ऐसे जो एक डोर है सामना करना पड़ता था. दरवाजे में एक खांचा बना हुआ था. खांचा का मतलब क्या है, जो आप यहाँ देख रहे हैं ಅಂದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಣ್ಣದಾಗಿ ಹೋಲ್ ಇತ್ತು. खांचा ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಗ ಬಿಟ್ಟಿದ್ರಲ್ಲಿ. उस जगह पर क्या करने के लिए वह छोड़े थे, खांचा क्यों छोड़े थे, क्योंकि उसके अंदर जो सिक्योरिटी कार्ड था वो क्या है, उसके ಸಿಕ್ಯೂರಿಟಿ ಕಾರ್ಡ್ ಏನಿರುತ್ತೆ ಅದನ್ನು ಅದರೊಳಗೆ ಹಾಕಿ ಸ್ವೈಪ್ ಮಾಡಿದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ನೀವು ನೋಡಿರ್ಬೋದು ATM ಮಿಷನ್ಗಳಲ್ಲಿ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಆ ರೀತಿ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಸ್ವೈಪ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅಥವಾ ಇಲ್ಲಿ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಇದು ಪೂರ್ತಿ ಒಳಗಡೆ ಹಾಕೋದು, ಅಂದರೆ ಈ ಕಾರ್ಡನ್ನು ಹೋಲ್ ಏನಿರುತ್ತೆ, ಕಾಂಚ ಇರುತ್ತೆ, ಅದ್ರ ಒಳಗಡೆ ಪೂರ್ತಿ ಹಾಕಿದರೆ ಅಲ್ಲೇನಾಗುತ್ತೆ, ಕಾರ್ಡು ಒಳಗಡೆಯಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ ತಗೊಳ್ಳುತ್ತೆ, ಸರ್ಚ್ ಮಾಡುತ್ತೆ, ಯಾರ್ದಿದು, ಯಾರ ನೇಮು ಏನು ಅಂತೇಳಿ ಸರ್ಚ್ ಮಾಡಿ, ಇದು ಪರಿಚಯ ಇರೋದು ಕಾರ್ಡ್ ಆಗಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಏನಾಗುತ್ತೆ, ಈ ಡೋರು ಓಪನ್ ಆಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಓಪನ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಆ ರೀತಿ ಏನಿದು ಒಂದು ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ. फिर क्या हो गई, जो कांचा बना हुआ था, छोटू ने कांचे में कार्ड डाला, तुरंत दरवाज़ा खुल गया. कौन जो क्या करता है, या जो छोटू क्या करता है, जो यहाँ जो खोल दिए हैं कार्ड डालने के लिए जो जगह दिए हैं कांचे में, वो कांचे में क्या करता है, कार्ड डालता है. कार्ड डालकर जो स्वाइप ऐसे दबाने से क्या हो जाता है, जो डोर रहता है वो डोर क्या हो जाता, खुल जाता है. देखिए यहाँ जो डोर है देख रहे हैं आप, ऐसे जो सुरंगनुमा रास्ते से जाने, सुरंगनुमा रास्ते के अंदर जाने के बाद ये जो डोर है ये आता है. ये डोर आने के बाद इसमें डोर में एक कांचा रहता है. कांचे में हम क्या डालने से, कार्ड डालने से क्या हो जाता है, ये जो डोर है खुल जाता है. तुरंत दरवाज़ा खुल गया. छोटू ने सुरंग में प्रवेश किया. अंदर वाले ಕಾಂಚೆ में ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಪಾಸ್ ಆ ಪਹੁಂಚಾತ. ಅಂದರೆ ನಾನು ಹೇಳಿದೆ ನಿಮಗೆ, ಇದು ಏನು ಕಾಂಚೆ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಇದ್ರ ಒಳಗಡೆ ನೀವು ಕಾರ್ಡನ್ನು ಹಾಕಿದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇದು ಒಳಗಡೆಯಿಂದನೇ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಸರ್ಚ್ ಮಾಡುತ್ತೆ, ಇದು ರಿಲೇಟೆಡ್ ಕಾರ್ಡು ಅಲ್ವೋ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಸರ್ಚ್ ಮಾಡುತ್ತೆ. ಸರ್ಚ್ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಏನಾಗುತ್ತೆ, ಆ ಕಾರ್ಡು ಒಳಗಡೆ ಬಂದುಬಿಟ್ಟಿರುತ್ತೆ ಆಲ್ರೆಡಿ. ನಾವು ಡೋರ್ ಓಪನ್ ಆಗಿ ಒಳಗಡೆಗೆ ಹೋದ್ಮೇಲೆ ಆ ಕಾರ್ಡನ್ನು ಒಳಗಡೆ ಇನ್ನರ್ ಡೋರ್ ಏನಿರುತ್ತೆ ಅಲ್ಲಿಂದ ನಾವು ತಕ್ಕೋಬೋದು. ಆ ರೀತಿ ಇದನ್ನೇ ಹೇಳ್ತಾ ಇದರಲ್ಲಿ, ಕಾರ್ಡು ಒಳಗಡೆ ಬಂದಿರುತ್ತೆ ಕಾಂಚೆಯಿಂದ. ಇವನೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಚೋಟು ಆ ಕಾರ್ಡನ್ನು ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ತೊಗೊಂಡು ಅಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾನೆ, ಸುರಂಗದಿಂದ ಅಂದರೆ ಟನಲ್ ಒಳಗಡೆ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ. छोटू ने चारों तरफ नज़र दौड़ाई. सुरंगनुमा वह रास्ता ऊपर की तरफ जाता था, यानी ज़मीन के ऊपर का सफ़र आने का मौका मिल गया था. देखिए यहाँ जो छोटू क्या करता है, सुरंग में ಎಂಟ್ರಿ ಲೇತಾ ಹೇ ಅಂದರೆ ಅದರೊಳಗೆ ಪ್ರವೇಶ ಮಾಡ್ತಾನೆ. ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, वैसा ही जो आसपास में क्या क्या है, सुरंग के अंदर क्या क्या है, ये देखते देखते आगे जाता है. कौन, छोटू जाता है आगे. जाने के बाद क्या करता है, नज़र दौड़ाने का मतलब क्या है, जो आगे पीछे आसपास में क्या क्या है ये देखना. इसी को हम क्या कहते हैं, नज़र दौड़ाना कहते हैं. ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಹಿಂಗೆ ನೋಡೋದು, ಹೌದಲ್ವಾ. ಆ ರೀತಿ ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಏನಾಗುತ್ತೆ, जो सुरंगनुमा रास्ता है ये कहा जाता है कि इसका जो एंड कहा रहता है, कि जो ये कहा ले जाता है कि सुरंगनुमा रास्ता जो है धरती से हमें ऊपर ले जाता है. किसको, वो सुरंगनुमा रास्ते से जो कौन कौन जाते हैं उन्हें कहा ले जाता है, सुरंगनुमा रास्ता धरती से ऊपर ले जाता है. जो छोटू और उनके जो परिवार कहाँ रहते थे, उनका जो परिवार कहाँ रहता था, छोटू के परिवार धरती के नीचे
ಅಂದರೆ ಅಂದರ್, ಭೂಮಿಯ ಒಳಗಡೆ ಕೆಳಗಡೆಗೆ ಏನಿದೆ ಅಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು ಇವರು ವಾಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಭೂಮಿ ಕೆಳಗಡೆಗೆ ವಾಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು ಯಾರು? ಚೋಟು ಮತ್ತು ಅವ್ರ ಪರಿವಾರ. ಇವನು ಸುರಂಗನುಮ ರಾಸ್ತಾದಲ್ಲಿ ಹೋದಾಗ ಅದು ಎಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು? ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು. ಧರ್ತಿಗೆ ಊಪರ್ ಲೇ ಜಾತಾ ತಾ ಸುರಂಗನುಮ ರಾಸ್ತಾ. ಇವನಿಗೇನಾಗುತ್ತೆ, ಇಷ್ಟು ದಿವಸ ನಾನು ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ಏನಾಯಿತು, ಇವತ್ತಾದರೂ ನನಗೆ ಈ ಸುರಂಗನುಮ ರಾಸ್ತಾದಲ್ಲಿ ಮೇಲೆ ಅಂದರೆ ಅವರು ಭೂಮಿ ಕೆಳಗಡೆಗೆ ಇದ್ದಿದ್ದು ಅವ್ರಿಗೆ ಮೇಲಿನ ಪ್ರಪಂಚ ಹೇಗಿದೆ ಅನ್ನೋದೇ ಗೊತ್ತಿರೋದಿಲ್ಲ. ಈಗ ನಾವು ಭೂಮಿ ಮೇಲೆ ವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಹೌದಾ. ನಾವು जो हम है धरती के ऊपर हम क्या कर रहे हैं, हमारे जो जीवन है बिता रहे हैं, हमें धरती के अंदर की जो क्या है चीज़ें के बारे में हमें वो कैसे रहते हैं, धरती के अंदर के बारे में हमें नहीं ठीक तरह से पता नहीं है. ಅಂದರೆ ಭೂಮಿ ಒಳಗಡೆಗೆ ಏನೇನಿದೆ ನಾವಲ್ಲಿ ಹೋಗೋದಕ್ಕೂ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಲ್ವಾ. ಅಲ್ಲಿ ಇವರು ಮನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಆ ರೀತಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಅಂದರೆ ಅವ್ರಿಗೇನಾಯಿತು, ನಮಗೆ ಕೆಳಗಡೆ ಭೂಮಿ ಒಳಗಡೆಗೆ ಏನೇನಿದೆ, ಏನಿರ್ಬೋದು, ಭೂಮಿ ಒಳಗಡೆಗೂ ಒಂದು ಪಾತಾಳ ಲೋಕ ಅಂತ ಇರುತ್ತೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದೀರಾ ನೀವು ಕಥೆನ? ಭೂಮಿ ಒಳಗೆ ಪಾತಾಳ ಲೋಕ ಇರುತ್ತೆ. ಆ ಪಾತಾಳ ಲೋಕದಲ್ಲೂ ಜನ ದೇವತೆಗಳಿರ್ತಾರೆ. ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಕಥೆಗಳು ಕೇಳಿದ್ದೀರಲ್ವ ನೀವು? ಆ ರೀತಿ ಇರ್ಬೋದು ಅನ್ನೋದು ಒಂದು ನಮಗೇನಿರುತ್ತೆ, ಒಂದು ಕ್ಯೂರಿಯಾಸಿಟಿ ಇರುತ್ತಲ್ವ. ಅದನ್ನು ಕೇಳೋದಕ್ಕೆ ನಾವು ಕ್ಯೂರಿಯಸ್ ಆಗಿರ್ತೀವಲ್ವ, ನೋಡೋದಕ್ಕೆ ಕೇಳೋದಕ್ಕೆ. ಅದೇ ಥರನೇ ಇಲ್ಲಿ ಇವನಿಗೆ ಏನಾಗಿರುತ್ತೆ, ಇವರು ಭೂಮಿ ಕೆಳಗಡೆಗಿರ್ತಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಏನಿರುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನೋಡೋದಕ್ಕೆ ಇವನಿಗೇನಾಗಿರುತ್ತೆ, ಕ್ಯೂರಿಯಸ್ ಆಗಿರ್ತಾನೆ. ಯಾರು? ಚೋಟು. ಇವತ್ತಾದರೂ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ತಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ ಅವನಿಗೆ. ಮಗರ್ ಕಹಾ ಮೌಕಾ ಹಾತ್ ಲಗ್ತೆ ಹಿ ಫಿಸಲ್ ಗಯಾ. ದೇಖಿ ಕ್ಯಾ ಹೋ ಗಯಾ ಮಗರ್ ಕಹಾ. ಆದರೆ ಎಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಇವನಿಗೆ ಆ ಅವಕಾಶ ಸಿಗೋದಿಲ್ಲ, ಅರ್ಧಕ್ಕೆ ನಿಲ್ಲುತ್ತೆ. ಆದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ ನೋಡ್ರಿ. ಆತ ಲಗ್ತೆ ಹಿ फिसल गया सुरंग में जगह जगह लगाए निरीक्षक यंत्रों की जानकारी चोटू को नहीं थी. मगर चोटू ने प्रवेश करते ही पहले निरीक्षक यंत्र में संदेहास्पद स्थिति दर्शाने वाली हरकत हुई. क्या हो गई यहाँ? जो क्या बोल रहे हैं, सुरंग में जगह जगह लगाए निरीक्षक यंत्र. जो सुरंग के अंदर है, टनल के अंदर क्या है, यहाँ जगह जगह जो निरीक्षक यंत्र को लगाए रहते हैं. आप देख रहे हैं यहाँ जो निरीक्षक यंत्र क्या करते हैं, जो टनल के अंदर कौन कौन जो आते हैं स्टेप बाय स्टेप क्या करते हैं, उनके जो फोटो खींचते हैं वो जो मशीन है निरीक्षक यंत्र. ಅಂದರೆ ನಿರೀಕ್ಷಕ ಯಂತ್ರ ಅಂತ ಕರಿತೀವಿ ನಾವು. ಯಾರ್ಯಾರು ಬರ್ತಾರೋ ಅವ್ರನ್ನ ಸ್ಟೆಪ್ ಬೈ ಸ್ಟೆಪ್ ಒಂದೊಂದು ಡೋರ್ಗೂ ಒಂದೊಂದು ಯಂತ್ರಗಳಿರುತ್ತೆ, ಮಿಷಿನ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. ಇದು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, जो आते हैं डोर के अंदर जाने के लिए जो लोग आते हैं उनके चित्र खींचते हैं, यानी फ़ोटो खींचता है जो मशीन है. खींचने के बाद जो फ़ोटो है वो सूटेबल होता है या नहीं. ये जो रोज़ आते हैं ना लोग, कार्ड में रहे जो फ़ोटो को और यहाँ जो आए हुए जो लोग हैं या इंसान हैं उनके जो चेहरा दोनों मिलता है या नहीं, ये अलग है या यही जो आदमी है फ़ोटो में, जो सिक्योरिटी कार्ड के ऊपर जो फ़ोटो है वही फ़ोटो का जो आदमी ये है. इस सभी के बारे में क्या करता है जो मशीन है, निरीक्षक यंत्र है, ये क्या करता है, चेक करता है निरीक्षक यंत्र. इसी तरह जो प्रवेश करते हुए जो यंत्र है इनके जो चोटू का फ़ोटो खींचता है वो जो यंत्र, फिर इतनी छोटी कद का व्यक्ति सुरंग में कैसे आया. ಇತ್ನಿ ಚೋಟಿ ಕದ್ ಅಂದರೆ ಇಷ್ಟೊಂದು ಕದ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಆಕಾರ ಗಾತ್ರ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಆ ರೀತಿ. ಅದನ್ನೇನು ಇವನು ಇಷ್ಟೊಂದು ಗಿಡ್ಡ ಇದ್ದಾನೆ ಅಂದರೆ ಇಷ್ಟು ಸಣ್ಣ ಹುಡುಗ, ಮಿಷಿನ್ಗೆ ಏನು ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ ಅಲ್ವಾ. ಇಷ್ಟು ಸಣ್ಣ ವ್ಯಕ್ತಿ ಇದ್ರೊಳಗೆ ಹೇಗೆ ಬಂದ, ಸಣ್ಣ ಆಕಾರದ ವ್ಯಕ್ತಿ ಇದ್ರೊಳಗೆ ಹೇಗೆ ಬಂದ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅದು ಏನಾಗುತ್ತೆ, ಮಿಷಿನು ಆ ರೀತಿ ಸಂದೇಹಾಸ್ಪದವಾಗಿ ಯಾರಾದರೂ ಬಂದರು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಕೂಗೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡುತ್ತೆ ಮಿಷಿನು, ಹೌದಲ್ವಾ. ಒಂದು ಸೂಚನೆಯನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ. ಉಸಿ ತರಹ ऐसा ही हुआ यहाँ नियंत्रण केंद्र में इस तस्वीर की जांच की गई और खतरे की सूचना दी गई. ये जो तस्वीर है, ये तस्वीर यानी जो फ़ोटो है, ये टनल के अंदर को जो कौन से जो व्यक्ति आते हैं उनके फ़ोटो खींचकर ये जो निरीक्षक यंत्र है ये दूसरी जो निरीक्षक यंत्र को क्या करता है, बेचता है. बेचने के बाद क्या होता है, यहाँ जो वहाँ के लोग रहता है जो उनको संदेश बेचता है, वो मशीन क्या संदेश बेचता है कि कुछ आवाज़ निकलते इसमें. रेड जो बटन रहते हैं वो रेड बटन क्या हो जाता है, अपने आप
जो सूचना देने के लिए शुरू हो जाता है क्योंकि ये टेक्ನಾಲಜಿ है ಅಂದರೆ ಏನಿಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ಬೇರೆ ಸಂಶಯ ಅಂದರೆ ಡೌಟ್ಫುಲ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಅಲ್ಲಿ ಬಂದರು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಈ ಮಿಷಿನ್ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಫೋಟೋ ತೆಗೆದು ಚೆಕ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಇನ್ನೊಂದು ಮಿಷಿನಿಗೆ ಕಳಿಸುತ್ತೆ. ಅದು ಸರ್ಚ್ ಮಾಡಿ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಇವರು ಇದಕ್ಕೆ ರಿಲೇಟೆಡ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳಲ್ಲ, ಯಾರೋ ಬೇರೆಯವ್ರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಡೇಂಜರ್ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಒಂದು ಡೇಂಜರಿಂದೊಂದು ಸಿಗ್ನಲ್ ಏನಿರುತ್ತೆ, ಒಂದು ರಿಂಗ್ ಏನಿರುತ್ತೆ ಆ ರೀತಿ ಸೌಂಡನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡುತ್ತೆ. ಏನು, ನಿರೀಕ್ಷಕ ಯಂತ್ರ. फिर क्या हो जाता है, इन सारी गतिविधियों से अनजान छोटू आगे बढ़ता रहा था. तभी जाने कहाँ से सिपाही दौड़े चले आए. देखिए यहाँ जो दरवाजे के बाद छोटू क्या हो जाता है, यहाँ चिपके से अंदर जाता है. वह सारे जो निरीक्षक यंत्र रहते हैं वो निरीक्षक यंत्र एक एक के बाद एक जो क्या करने शुरू करता है, यहाँ जो इनके जो फ़ोटो खींचकर सर्च करने के लिए शुरू करते हैं जो मशीन्स है. इन सारी गतिविधियों से अनजान छोटू आगे बढ़ता रहा. गतिविधिया का मतलब क्या है, जो कार्य ಈ ಯಂತ್ರಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇರೋ ಕಾರ್ಯದ ಬಗ್ಗೆ. ಅಂಜಾನ್ का मतलब क्या है, ಗೊತ್ತಿಲ್ಲದೆ ಇರೋನು, ಇವನಿಗೇನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ, ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ವರ್ಕ್ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಇದು ಯಾವುದ್ರ ಬಗ್ಗೆನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲದೇ ಸುಮ್ಮನೆ ತನ್ನ ಪಾಡಿಗೆ ತಾನು ಇವನೇನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಯಾರು, ಚೋಟು. तभी जाने कहाँ से सिपाही दौड़ चले आए. छोटू को पकड़कर वापस घर छोड़ आए. घर पर माँ छोटू का इंतज़ार कर रही थी. जो कहा, जो ये डेंजर जो आवाज़ आती है निरीक्षण यंत्र से, और निरीक्षक यंत्र से आने वाले जो डेंजरस आवाज़ की जो सूचना सुनकर वहाँ के जो सिपाही यानी जो सिक्योरिटी गार्ड्स रहते हैं या वहाँ के जो लोग रहते हैं काम करने वाले, और जो सिपाही रहता है वो क्या करता है, चलकर आता है, देखता है कौन है इधर. ऐसा देखे तो ये छोटू दिखाई देता है. वो छोटू को क्या करता है, फिर वापस वहाँ से लेकर अपने जो माँ है, छोटू की माँ है, उनके पास भेजता है. अंदर छोड़कर आता है, अली बिट्टू बर्ताने. बस अब छोटू की खैरियत ना थी. छोटू के पापा ना होते तो छोटू का बचना मुश्किल था. देखिए यहाँ खैरियत का मतलब है कुशल. ಖೈರಿಯತ್ का मतलब है ಕುಶಲ್, ವೆಲ್ನೆಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಚೋಟುಗೆ ಏನಾಗಿರುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ವೆಲ್ನೆಸ್ ಅಂದರೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಈಗ ಮುಂದೆ ಏನೋ ನನಗೆ ಕೆಟ್ಟದಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ ಅವನಿಗೆ, ಅಂದರೆ ಅವನಿಗೆ ಒಳ್ಳೇದಾಗಲ್ಲ ಅನ್ನೋ ಸೂಚನೆಯನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರತಿ ಸಲ ಅವ್ರ ಅಮ್ಮ ಮತ್ತು ಚೋಟು ಮಧ್ಯೆ ಏನಾಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆನೇ ಗಲಾಟೆ ನಡೀತಾ ಇರುತ್ತಲ್ವ. दोनों के बीच में क्या है, वो सुरंगनुमा रास्ते पर ना जाने के लिए यहाँ कौन बोल रहे थे, रोज़ छोटू की माँ बोल रही थी, है ना. लेकिन छोटू क्या करता था, अपने माँ के बोलने पर भी ये वहाँ जाता था चुपके से. आज रोज़ छोटू की माँ ही वापस लेकर आती थी, लेकिन आज क्या हो गई, जो एक सिपाही छोटू को लेकर आ गया. यहाँ क्या हो गई, छोटू की माँ को बहुत गुस्सा आ गई और छोटू की माँ छोटू को मारने के लिए जाती है. लेकिन जो उस दिन क्या है, छोटू का जो पापा है उनके जो छुट्टी थी, इसलिए वो घर पर ही थे. कौन, छोटू के जो पापा घर पर ही थे. इसलिए क्या हो गई, यहाँ छोटू को मारने पर यहाँ कौन बचाते हैं, छोटू के जो पापा हैं वो बचाता है. ಅಂದರೆ ಅವ್ರು ಇಲ್ಲದೆ ಇದ್ದರೆ ಮುಷ್ಕಿಲ್ ಆಗ್ತಾಯಿತ್ತು, ಕಷ್ಟ ಆಗ್ತಾಯಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಹೊಡೆಯೋದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸ್ತಾರೆ ಅವ್ರ ತಂದೆ. छोड़ो भी मैं इसे समझा दूंगा सब. क्या बोलते हैं, छोटू के जो पापा है वो क्या बोलते हैं कि छोड़ो भी ಅಂದರೆ बिट्बिड्री, छोड़ दो ना, वो छोटा लड़का है, इसे क्या समझ में है, क्या करना क्या नहीं करना इसके बारे में मालूम नहीं होता है. छोड़ो मत मारो, मैं इसे पूरी तरह से समझा लेता हूँ. ಅಂದರೆ ನಾನು ನಿನಗೆಲ್ಲ ತಿಳಿಸಿ ಹೇಳ್ತೀನಿ ಅಂತ ಅವ್ರ ತಂದೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೊಡಿಬೇಡ ಇವನಿಗೆ. फिर वहाँ ऐसी गलती कभी नहीं करेगा. देखिए ये जो क्या बोल रहा है यहाँ, जो छोटू के पापा हैं वो उसकी पत्नी जो है, कौन, छोटू के जो माता है या उनके मम्मी है, इसको क्या बोलते हैं यहाँ, मारो मत छोटू को, मैं इसे पूरी तरह से समझा कर बताऊँगी, तब ये ऐसा काम कभी नहीं करेगा. फिर से वो जो टनल के रास्ते पर नहीं जाएगा, सुरंगनुमा रास्ता पर कभी नहीं जाएगा, ऐसा बोलकर क्या है समझाने के लिए शुरू कर देते हैं. कौन, छोटू के पापा.
पापा ने छोटू को बचा लिया। बोले, छोटू, मैं जहाँ काम करता हूँ ना, वह क्षेत्र ज़मीन से ऊपर है। आम आदमी वहाँ नहीं जा सकता क्योंकि वहाँ के माहौल में जी ही नहीं सकता। देखिए क्या बोल रहे हैं यहाँ। वहाँ छोटू के पिता हैं और ठीक तरह से निदान से क्या है यहाँ छोटू को समझाने के लिए शुरू कर देते हैं। छोटू, ये जो रास्ता है, सुरंगनुमा रास्ता, ये क्या है, धरती के ऊपर के ओर ले जाते हैं। वहाँ हमारे काम करने के जो ಆಫೀಸ್ है या काम का जो ಕ್ಷೇತ್ರ है, ಅಂದರೆ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರೋಂಥ ಒಂದು ಆಫೀಸ್ ಇದೆ ಅಲ್ಲಿ, ನೀನು ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಬಾರ್ದು। और वहाँ जाए तो भी वहाँ रहना बहुत ही मुश्किल है क्योंकि वहाँ के जो क्या है, वहाँ के क्लाइमेट जो है वो ऐसा ही है। हम ऐसे ही वहाँ नहीं जा सकते। ಅಂದರೆ ನಾವು ಈಗ ಭೂಮಿ ಒಳಗೆ ಅಂದರೆ ಭೂಮಿ ಕೆಳಗಡೆ ಇದ್ದಾರಲ್ವ ಇವರು, ಇಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಫ್ರೀ ಆಗಿದ್ದೀವೋ ಆ ರೀತಿ ನಾವು ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಇರುವಂತಹ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಜಾಗದಲ್ಲಿ ನೀನು ಇರೋದಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। जो माहौल का मतलब है वातावरण, वहाँ का जो वातावरण में बोली ना, क्लाइमेट जो है वो ठीक नहीं है, इसलिए वो बहुत ही मुश्किल क्लाइमेट है। ऐसा ही हम फ्री में वहाँ जाए तो वहाँ सांस नहीं ले सकते, इसलिए तुम वहाँ पर मत जाना। ऐसा कौन बोलते हैं यहाँ, छोटू के जो पापा है वो बोलते हैं। तो फिर आप कैसे जाते हैं वहाँ? देखिए, ये तो वातावरण सही नहीं है, ठीक नहीं है वातावरण, क्लाइमेट जो अच्छा नहीं है, इसलिए मुझे जाने के लिए मना कर रहे हैं आप। लेकिन आप कैसे जाते हैं वहाँ? ठीक पूछ रहा है ना यहाँ छोटू। ನಮಗೇನೋ ಅಲ್ಲಿ ವಾತಾವರಣ ಸರಿ ಇಲ್ಲ, ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದೀರಾ, ನೀವು ಹೇಗೆ ಹೋಗ್ತೀರಾ ಮತ್ತೆ, ವಾತಾವರಣ ಸರಿ ಇಲ್ವಲ್ಲ ಅಂತ ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೆ? छोटू ಕೇಳ್ತಾನೆ ಇಲ್ಲಿ ಅವ್ರ ತಂದೆಗೆ। मैं वहाँ एक खास किस्म का स्पेस सूट पहनकर जाता हूँ। देखिए, जो धरती के अंदर जो आप देख रहे हैं, यहाँ एक चित्र आप देख रहे हैं स्क्रीन पर, ये जो पिक्चर है ये धरती के अंदर कैसे रहते हैं। यहाँ देखिए, ये स्पेस सूट है। ये स्पेस सूट पहनकर यहाँ क्या है, छोटू के पापा है और रोज़ कहा जाते हैं वो जो कार्य क्षेत्र हैं धरती के ऊपर है वहाँ ಜಾಯ ಕರ್ತಾತ ಚೋಟುಕ್ಕೆ ಪಾಪ। ಅಂದರೆ ಈ ಸ್ಪೇಸ್ ಸೂಟ್ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲಿಗೆ ಅವ್ರು ಹೋಗಬೇಕಾಗಿತ್ತು, ಯಾಕಂದರೆ ಭೂಮಿ ಮೇಲಿನ ವಾತಾವರಣ ಏನಾಗಿತ್ತಲ್ಲಿ ಸರಿ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ಕ್ಲೈಮೇಟ್ ಸರಿ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ। ಈ ಸೂಟ್ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಹೋದರೆ ಮಾತ್ರ ಅವ್ರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕಾಗೋದು, ವರ್ಕ್ ಮಾಡೋದಕ್ಕಾಗೋದು। ऐसा ही हम यहाँ धरती के बहुत पार तक जाए तो, बहुत दूर तक जाए तो, यानी जो आसमान में हम जाए तो वहाँ हम कैसे रहते हैं, स्पेस सूट पहन के ही रहते हैं ना। जो लोग जाए रहते हैं, वो एस्ट्रोलॉजिस्ट या साइंटिस्ट वो जाए रहते हैं वहाँ, कल्पना चावला, सुनीता विलियम्स, ये सभी क्या है स्पेस सूट पहन के ही जाए थे। अब सभी को पता है, ಹೌದಲ್ವಾ? ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿದು ಉಸಿರಾಡೋ ಗಾಳಿ ಬೇರೆ ಥರ ಇರುತ್ತೆ, ನಾವಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ, ಗ್ರಾವಿಟಿ ಪವರ್ ಇರೋದಿಲ್ಲ, ಆ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಇರುತ್ತೆ। ಹಾಗಾಗಿ ಅದಕ್ಕೆ ರಿಲೇಟೆಡ್ಡು ಡ್ರೆಸ್ ಕೋಡ್ ಏನಿರುತ್ತೆ ಅದನ್ನೇ ನಾವು ಹಾಕ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕಾಗಿರುತ್ತೆ। ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಈ ರೀತಿ ಸ್ಪೇಸ್ ಸೂಟನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಯಾರು छोटू ಅವರ ತಂದೆ ಹೇಳ್ತಾರೆ। फिर क्या है, मैं वहाँ खास किस्म की स्पेस सूट पहनकर जाता हूँ। इस स्पेस सूट से मुझे ऑक्सीजन मिलता है जिससे मैं सांस ले सकता हूँ। इसी स्पेस सूट की वजह से बाहर की ठंड से मैं अपने आप को बचा सकता हूँ। देखिए, ये जो स्पेस सूट है इसी की वजह से क्या है, इसमें क्या क्या फैसिलिटीज़ रहती है, इसके बारे में यहाँ जो छोटू के पिता है वो बोल रहा है। क्या बोल रहा है कि जो स्पेस सूट पहनने से इससे ऑक्सीजन मिलता है। स्पेस सूट से जो सांस लेने के लिए क्या ज़रूरी है, सांस लेने के लिए ऑक्सीजन ज़रूरी है ना मनुष्य के लिए। ಅಂದರೆ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಏನು ಬೇಕು, ಆಕ್ಸಿಜನ್ ಬೇಕು, ಹೌದಲ್ವಾ, ಉಸಿರಾಡೋದಕ್ಕೆ। वो स्पेस सूट पहनने से जो धरती के ऊपर ऑक्सीजन नहीं है यहाँ, इसका मतलब क्या हुआ, धरती के ऊपर ऑक्सीजन नहीं है। हमें धरती के अंदर जाए तो हमें ऑक्सीजन नहीं मिलता धरती पर, है ना, लेकिन यहाँ धरती के ऊपर जाए तो ऑक्सीजन नहीं मिल रहा है। देखिए, जो काल्पनिक कथा है, कौन सा जगह है वो मैं बोलती हूँ। देखिए, यहाँ आगे दिए है पार्ट में, वो बहुत ही ठंड से क्या है बचाता है। क्या जो स्पेस सूट है ठंड से ಅಂದರೆ ಥಂಡಿಯಿಂದ ಚಳಿಯಿಂದ ನಮ್ಮನ್ನು ಕಾಪಾಡುತ್ತೆ।
खास किस्म के जूते वजह से ज़मीन के ऊपर मेरा चलन मुमकिन होता है. देखिए ಖಾಸ್ ಕಿಸ್ಮ್ ಕೆ ಜೂತೆ ಅಂದರೆ ಸ್ಪೆಷಲ್ ಮೇಡೆಡ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಅದು ಏನು ಶೂಸ್ ಇರುತ್ತೆ, ಸ್ಪೆಷಲಾಗಿ ಮಾಡಿರೋವಂಥ ಶೂಸ್ ಏನಿರುತ್ತೆ, ಇದ್ರ ಸಹಾಯದಿಂದ ಅಲ್ಲಿ ಧರ್ತಿ ಮೇಲೆ ಅಂದರೆ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ನಾನು ಅಡ್ಡಾಡೋದಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಚೋಟು ಅವರ ಪಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. देखिए ये धरती के अंदर आप देख रहे हैं, ये चित्र जो है धरती के अंदर जो लोग कैसे जो जीवन बिताते हैं. देखिए चित्र पर आप देख रहे हैं ना, इसी तरह यहाँ क्या हो गई, जो धरती के अंदर जो छोटू के परिवार जी रहा था. ज़मीन के ऊपर मेरा चलन मुमकिन होगा. ज़मीन के ऊपर चलने फिरने के लिए हमें एक विशेष प्रकार का प्रशिक्षण दिया जाता है. देखिए यहाँ ज़मीन के ऊपर जो चलने के लिए, वहाँ पर काम करने के लिए यहाँ कुछ प्रशिक्षण दिया जाता है. प्रशिक्षण का मतलब क्या है? प्रशिक्षण का मतलब है ಅಭ್ಯಾಸ. ಅಂದರೆ ಅದಕ್ಕಂತಲೇ ಒಂದು ಏನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ತರಬೇತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಟೀಚಿಂಗ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ, ಅಂದರೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಹೌದಾ, ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಪ್ರಶಿಕ್ಷಣ ಅಂದರೆ ಏನು, ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಸ್ಪೇಸ್ ಸೂಟ್ ಹಾಕ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಆಕ್ಸಿಜನ್ ಹೇಗೆ ತೊಗೊಳ್ಳೋದು, ಅಲ್ಲಿ ಅದು ಸ್ಪೆಷಲ್ ಶೂಸ್ಗಳನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡು ಧರತಿ ಮೇಲೆ ಹೇಗೆ ನಡೆಯೋದು, ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಹೇಗೆ ನಡೆಯೋದು, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅಲ್ಲಿ ವರ್ಕ್ ಹೇಗೆ ಮಾಡೋದು, ಸ್ಪೇಸ್ ಸೂಟನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಏನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಮೊದಲೇ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಅಂತ ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, ಚೋಟು ಕೆ ಪಾಪಾ ಜೋ ಹೇ ಚೋಟು ಸೆ ಕಹ ರಹಾ ಹೇ. ಚೋಟು ಸುನ್ ರಹಾ ತಾ, ಪಾಪಾ आगे बताने लगे, एक समय था जब अपने मंगल ग्रह पर सभी लोग ज़मीन के ऊपर ही रहते थे, बगैर किसी तरह के यंत्रों की मदद के, बगैर किसी खास किस्म की पोशाक के हमारे पुरखे ज़मीन के ऊपर रहा करते थे. देखिए छोटू सुन रहा था, ये सारे जो क्या बोल रहे हैं, समझा रहे हैं यहाँ जो ಚೋಟು के ಪಾಪ, ये सभी बातों को यहाँ ಚೋಟು चुपचाप सुन रहा था, ಸೈಲೆಂಟಾಗಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದ. जो क्या पापा आगे बताने लगे, एक समय था जब मंगल ग्रह पर सभी लोग ज़मीन के ऊपर रहते थे. देखिए चोटू के जो परिवार है कहाँ रहते थे, ये मंगल ग्रह पर रहते थे, ये धरती पर नहीं रहे हैं. यानी मंगल ग्रह पर भी क्या है, ಧರ್ತಿ ಹೇ, ಅಲ್ಲೂ ಸಹಿತ ಭೂಮಿ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಮಂಗಳ ಗ್ರಹದ ಭೂಮಿಯ ಕೆಳಗಡೆಗೆ ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಚೋಟುವಿನ ಪರಿವಾರ ಇದೆ. ಹಾಗಾದರೆ ಮಂಗಳ ಗ್ರಹದ ಮೇಲೆ, ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಆಕ್ಸಿಜನ್ ಸಿಗೋದಿಲ್ವಾ ಹಾಗಾದರೆ? इसके बारे में भी यह चोटू के जो पापा है वो कह रहे हैं. हम सभी को पता है कि जो धरती के नाश होने के बाद हम इंसान हैं, हम जो अन्य ग्रह है, अन्य ग्रह जो है वो सारे अन्य ग्रह में किस अन्य ग्रह में हम जी सकते हैं, ठीक उसी तरह कैसे हम धरती पर जी रहे हैं, इसी तरह जो वातावरण वहाँ रहते हैं या नहीं, वहाँ पीने के लिए पानी मिलता है या नहीं, वो खाने के चीज़ मिलते हैं या नहीं, ऐसे ही जो क्या है बहुत साल से संशोधन करके आ रहे हैं हमारे जो साइंटिस्ट लोग हैं, हम सभी को पता है ಅಲ್ವಾ. ನಾವಿಲ್ಲಿ ಏನು ಭೂಮಿ ಏನಾದರೂ ನಾಶ ಆಯಿತು ಅಂದರೆ ನಾವು ಬೇರೆ ಗ್ರಹದಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡ್ಬೋದಾ, ಮಂಗಳ ಗ್ರಹದಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡ್ಬೋದಾ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, ರಿಸರ್ಚನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. आप सभी को पता है कि जो एक फिल्म भी आ गई जो क्या है, मिशन मंगल. आप इस फिल्म को देखना ही चाहिए. देखते हैं ना, मिशन मंगल ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಒಂದು ಏನು ಬಂತಿಲ್ಲಿ फिल्म बनता अक्षय कुमार दो. हौदा, ये मंगलयान के जो सक्सेस पर ही क्या है आधारित एक फिल्म है. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆನೇ ರಿಲೇಟೆಡ್ ಒಂದು ಫಿಲಮು, ನೀವು ನೋಡಲೇಬೇಕು ಈ ಫಿಲಮ್ನ. ಮಿಷನ್ ಮಂಗಳ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಗೊತ್ತಾಯ್ತಾ, ಮಿಷನ್ ಮಂಗಳಯಾನ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಇದು ಫಿಲಮ್ ಬಂದಿದೆ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೋಡಿದರೆ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಮಂಗಳಯಾನ ಯಾಕೆ ಮಾಡಿದರು, ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದ್ರದ್ದು ಯಾಕೆ ರಿಸರ್ಚ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ನಿಮಗೆ. ಫಿರ್ ಕ್ಯಾ ಹೋ ಗಯಿ, यहाँ जो क्या बोल रहे हैं, बगैर किसी तरह के यंत्रों की मदद के, यहाँ जो मंगल ग्रह पर सभी लोग ज़मीन के ऊपर रहते थे. पहले जो है धरती के नीचे जो रह रहे हैं वो धरती के ऊपर रहते थे पहले ಮಂಗಳ ಗ್ರಹದಲ್ಲಿ. ಅಂದರೆ ಮಂಗಳ ಗ್ರಹದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಮನುಷ್ಯರು ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಮೊದಲು ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ವಾಸ ಮಾಡ್ತಿದ್ರಂತೆ.
ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಇದು ಮಂಗಳ ಗ್ರಹ ಅಂತ ನೀವು ತಗೋಬೇಕು. ಈಗ ನಾವೇನು ವಾಸ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಈ ರೀತಿ ಅಲ್ಲ, ಇದು ಮಂಗಳ ಗ್ರಹ. ನಾನು ಹೇಳಿದೆ ನಿಮಗೆ ಮೊದಲೇ, ಇದು ಇಮ್ಯಾಜಿನರಿ ಏನೋ ಒಂದು ಸ್ಟೋರಿ. ಯಾರ್ದು? ವಿಷ್ಣು ನಾರ್ಲಿಕರ್ ಅವ್ರದ್ದು. ಅವರೊಬ್ಬರು ಸೈಂಟಿಸ್ಟ್ ಅಲ್ವಾ, ನೋಡ್ರಿ ಅದಕ್ಕೆ ರಿಲೇಟೆಡೇ ಒಂದು ಕಲ್ಪನೆ ಕಥೆಯನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ ಅವರು. ಇಲ್ಲೇನಿದೆ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ನೋಡ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ಮಂಗಳ ಗ್ರಹದ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಯಾವ ರೀತಿ ಜನ ಮೊದಲು ವಾಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. इसके बाद क्या हो गई, जो यंत्रों के मदद से ಅಂದರೆ ಯಾವುದೇ ಯಂತ್ರಗಳ ಸಹಾಯ ಇಲ್ಲದೆ ವಾಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಕಿಸಿ ಖಾಸ್ ಕಿಸ್ಮಕ್ಕೆ ಪೋಷಾಕಕ್ಕೆ ಅಂದರೆ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಕಾಸ್ಟ್ಯೂಮ್ಗಳನ್ನು ಹಾಕ್ಕೊಳ್ದಲೇ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು ಅಂದರೆ ಏನೇ ರೀತಿ ಸ್ಪೇಸ್ ಸೂಟ್ಗಳನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡ್ದಲೇ ಫ್ರೀಯಾಗಿ, ಈಗ ನಾವು ಹೇಗೆ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಫ್ರೀಯಾಗಿ ನಮ್ಗೆ ಇಷ್ಟವಾದ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡಿರ್ತೀವೋ ಆ ರೀತಿ ಮಂಗಳ ಗ್ರಹದಲ್ಲೂ ಜನರು ಹೇಗೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಭೂಮಿ ಮೇಲೇ ವಾಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಯಾವುದೇ ರೀತಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ಹಾಕ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ಯಾವುದೇ ರೀತಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಮಿಷಿನ್ಗಳನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. हमारे पुरखे ज़मीन के ऊपर रहा करते थे, लेकिन धीरे धीरे वातावरण में परिवर्तन आने लगा. कई तरह के जीव धरती पर रहा करते थे. देखिए हमारे पुरखे पुरखे का मतलब क्या है यहाँ? एंशिएंट. हमारे जो पूर्वज हैं वो सारे कैसे रहते थे कि ಜಮೀನ್ ಕೆ ऊपर रहा करते थे, ಅಂದರೆ ಭೂಮಿ ಮೇಲೇ ವಾಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಲೇಕಿನ್ ಧೀರೆ ಧೀರೆ ಆದರೆ ಬರ್ತಾ ಬರ್ತಾ ಏನಾಯಿತು, ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಚೇಂಜಸ್ ಆಯಿತು. ಚೇಂಜಸ್ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಏನಾಯಿತು, ಇಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಚೇಂಜಸ್ ಆಗಿಬಿಟ್ಟು ಸೂರ್ಯನ ಒಂದು ಕಿರಣಗಳಲ್ಲಿ ತೊಂದರೆಗಳು ಆಗಿಬಿಟ್ಟು ಏನಾಯಿತು, ಅವರೆಲ್ಲರೂ ಭೂಮಿ ಒಳಗಡೆಗೆ ಬಂದು ಜೀವನ ನಡೆಸೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದರು. इसके आगे क्या होता है हम जो अगले क्लास में देखते हैं. समझ में आ रहे हैं ना बच्चों? यहाँ जो आपको दिए गए पाठ हैं, ये जो मंगल ग्रह पर जो लोग कैसे रहते हैं, वो देखने में हमारे तरह ही रहते हैं या अलग तरह से रहते हैं, इसके बारे में हमें नहीं पता है. लेकिन हम इमेजिन कर रहे हैं कि जो वो भी हमारे तरह ही इंसान होंगे ಅಥವಾ ಏಲಿಯನ್ಗಳಾಗಿದ್ದಾರೋ, ಇದು ನಮಗೆ ನೀಟಾಗಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಆದರೆ ನಾವೇನು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ, ಅವರು ನಮ್ಮ ಥರ ಮನುಷ್ಯರು ಇರಬಹುದು. ಹೌದಾ? ಇದ್ರ ಬಗ್ಗೆನೇ ತುಂಬಾ ರಿಸರ್ಚ್ಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮನುಷ್ಯರು ಮಂಗಳ ಗ್ರಹದಲ್ಲೂ ಜೀವನ ನಡೆಸಬಹುದಾ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸಂಶೋಧನೆಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ರಿಸರ್ಚ್ಗಳನ್ನು. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅಷ್ಟೊಂದು ಮಾಹಿತಿ ಇನ್ನೂ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತಾ ಮಕ್ಕಳು? ಇವತ್ತಿಗೆ ಇಷ್ಟು ಸಾಕು. जो अगले क्लास में हम देखते हैं. थैंक यू चिल्ड्रन.